मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाने बनावट रिक्षा परवाना काढल्याच्या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन आरटीओतील संगणक प्रणाली बदलण्याच्या सूचना केल्या होत्या। या पार्श्वभूमीवर परिवहन विभागातील संगणक प्रणाली बदलण्यात येणार आहे। त्यासाठी 26 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत या विभागाचे कामकाज करण्यात येणार नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे। आरटीओतील कर्मचाऱ्यांच्या संगणकाच्या पासवर्डचा वापर करून मुख्यमंत्र्यांच्या नावाने रिक्षाचा बनावट परवाना तयार करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला। या प्रकरणी फसवणुकीबरोबरच माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे। हा प्रकार नेमका कुणी केला याचा तपास सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे। परवान्याच्या या प्रकरणानंतर आरटीओतील जुनी झालेली संगणक प्रणाली बदलण्यात यावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती। संगणक प्रणालीतील बदलाबाबत आरटीओकडून शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्धीत देण्यात आले आहे। परिवहन संवर्गात सध्या टूल्स प्रणालीवर कामकाज होते, मात्र ही प्रणाली फार जुनी आहे। त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेली संगणकीय वाहन ही प्रणाली परिवहन संवर्गातील वाहनांच्या कामकाजासाठी 26 नोव्हेंबर पासून कार्यान्वित करण्याचे कामकाज सुरू होणार आहे। टूल्सवरील सर्व माहिती वाहन प्रणालीवर वर्ग करण्यात येणार आहे। त्यासाठी 26 ते 30 या कालावधीत परिवहन विभागांशी संबंधित कोणत्याही प्रकारचे कामकाज करण्यात येणार नाही। परिवहन संवर्गातील नव्या वाहनांची नोंदणी 26 नोव्हेंबर पासून वाहन या संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे 1 डिसेंबर पासून सर्व कामकाज वाहन प्रणालीद्वारेच करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे।